हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम या पाठाला सुरुवात करतो. डिअर स्टुडंट्स, सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना कळावं म्हणून पहिल्यांदा मला आवडेल की मी तुम्हाला पाठाच्या नावाचा अर्थ क्लिअर करेन. द नेम ऑफ चॅप्टर इज एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. तर याच्यामध्ये आपल्याला आधी कळलं पाहिजे एनर्जी म्हणजे काय आहे, देन एनर्जी फ्लो म्हणजे काय आहे आणि इकोसिस्टीम म्हणजे काय. सो सिम्पली इट इज नोन टू यू ऑल दॅट यू हॅव लर्न द डेफिनेशन ऑफ एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. आपण जे काही कार्य करतो हे कार्य करण्यासाठी आपल्याकडे जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे, एनर्जी असं म्हणतो, किंवा त्यासाठी लागणारी कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी. मग आता एनर्जी फ्लो म्हणजे काय. एनर्जी ही कधीही स्थिर राहत नाही. एनर्जी इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन टू द नेक्स्ट असं आपल्याला म्हणता येईल. साधं एक्झाम्पल, वी आर गेटिंग द एनर्जी फ्रॉम द प्लांट्स. वनस्पतीपासून आपण फूड मिळवतो आहे म्हणजे त्याच्यापासून आपण एनर्जी मिळवतो आहे. मग ही एनर्जी ट्रान्सफर होत असते, याला आपण काय म्हणतो आहे, एनर्जी फ्लो. या वनस्पतीकडे येणारी एनर्जी कुठून आलेली आहे, दॅट एनर्जी इज कमिंग फ्रॉम द सन. दॅट मीन्स देर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तर याला आपण सिम्पली एनर्जी फ्लो म्हणूया. मग क्वेश्चन आला इकोसिस्टीम म्हणजे काय. हे जे पूर्ण पृथ्वी तलावरती बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत यांना मिळून इकोसिस्टीम तयार होत असते. तर आपण बेसिकली पाठाचं नाव लक्षात घेतलेलं आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम नाव वी विल स्टार्ट द चॅप्टर नंबर 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. So let's start chapter number 7 energy flow in an ecosystem. Dear students, first of all we have to look the questions which are given at the start of chapter. That means looking back. तुम्ही जर थोडंसं मागे गेलात, आठवलात, प्रयत्न केला तर आपल्याला काय काय माहिती असायला पाहिजे. The first question is that what is meant by ecosystem. So the definition of ecosystem is very simple. आपण आताही करू शकतो. Biotic abiotic factors and their interaction is commonly called as ecosystem असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय, बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांचं इंट्रॅक्शन म्हणजे इकोसिस्टीम. नेक्स्ट, विच आर द डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीम. नाव सी, व्हेन वी आर क्लासिफाईंग द इकोसिस्टीम, ॲक्च्युली मेनी टाईप्स आर देयर, बट बेसिकली वी कॅन क्लासिफाय द इकोसिस्टीम्स इन सच अ वे दॅट द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स अँड द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या जर सगळ्या प्राण्यांचा आपण आणि तिथल्या सिस्टीमचा विचार केला तर आपण त्याला काय म्हणूया, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम लक्षात घ्यायचं आहे. आणि पृथ्वी तलावरच्या जर आपण सिस्टीमचा विचार केला तर आपल्याला त्याला काय म्हणता येईल, दॅट इज द टेरेस्ट्रियल. दॅट मीन्स इकोसिस्टीमचे दोन प्रकार जे की मुख्य प्रकार आहेत तेही आपल्याला इथं कळलेले आहेत. द थर्ड क्वेश्चन इज हिअर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट how do interactions takes place between the biotic and abiotic factors in the ecosystem or of the ecosystem. Now it's very simple. Biotic आणि abiotic factor मध्ये इंट्रॅक्शन कसं होतं. आपण आपलंच उदाहरण घेऊया. We human beings, we are the animal on the earth. We need the soil, we need the temperature which we are getting from the sun, we need the water which we are getting from the ecosystem, and the sunlight, then the soil, the water, these are the abiotic factors. And we are the biotic factors, but there is always interaction between the abiotic factors and the biotic factors असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. So let's start with the point energy flow in an ecosystem. As we have discussed before this, आता आपण पाहिलं की एनर्जी ही बेसिकली कुठं तयार होते, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे द मेन सोर्स ऑफ द एनर्जी इज सन. सूर्यापासून मुख्य ऊर्जा येत आहे आणि ती ऊर्जा सगळ्यांना मिळत आहे, त्यालाच आपण एनर्जी असं म्हणतो. मग आपण जर विचार केला तर सांगता येईल, वी हॅव ऑलरेडी सीन इन द प्रिव्हियस क्लासेस दॅट अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, सॅप्रोफाइट्स अँड डिकम्पोजर्स. आणि यांच्यामध्ये मग एनर्जी ट्रान्सफर होत असते, त्यालाच आपण एनर्जी फ्लो असं म्हणतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण जर विचार केला तर एनर्जी सनपासून आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी कुणाकडे जाते, आपण जर लक्षात घेतलं तर दे ऑल आर प्रोड्युसर्स. द ग्रीन प्लांट्स ऑन द अर्थ
विच प्रोड्युसेस द फूड दे आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स असं आपल्याला म्हणतात. मग या प्रोड्युसर्सवरती अवलंबून कोण असतं? अगदी सुरुवातीला या हिरव्या पालेभाज्यांना किंवा गवत म्हणूया किंवा प्लांट्स त्यांच्यापासून अन्न मिळणारे जे कोणी आहेत त्यांना आपण काय म्हणूया, दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी कन्झ्युमर्स. बघा एनर्जी कशी पास ऑन होते हे समजताना आपण इथे लक्षात घेतो की पहिल्यांदा कोण आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स. त्यांनाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज हर्बिवोरस, म्हणजे ते पूर्णपणे काय आहेत, शाकाहारी आहेत. कोण कोण येतात त्याच्यामध्ये? आपण जर विचार केला तर ग्रासहॉपर, त्याच्यानंतर कोण आहे, स्क्वेरल, एलिफंट, then we can take the example of the deer, etc. Many examples are there. You can give the example of that sheep, you can give the example of other animals like the cow, buffalo, whatever. That means these are the primary consumers, they are called as herbivores. मग आता हे प्रायमरी कन्झ्युमर्स झाल्याच्या नंतर यांच्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स कोण येतात याचा आपल्याला विचार करायचा. आता सेकंडरी कन्झ्युमर हे काय असणार आहेत, तर प्रायमरी कन्झ्युमर्सला ते खाणार आहेत. बघा लक्षात घ्या, म्हणजे इथं तर फूड चेन तयार होत आहे. दे आर नॉट इटिंग द प्रायमरी कन्झ्युमर्स, they are not eating the herbivores or the plants, but they are eating the primary consumers. That means एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल सेकंडरी कन्झ्युमर्समध्ये फ्रॉग आहे, ओल आहे, फॉक्स आहे. तर फ्रॉग काय करतोय, द फ्रॉग इज इटिंग द ग्रासहॉपर, म्हणजे इथं काय तयार झालेलं आहे, फूड चेन, आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय मग, सेकंडरी कन्झ्युमर्स. याच्यानंतर लक्षात घ्या आणखीन एक कन्झ्युमरचा प्रकार आहे, त्याला आपण म्हणतोय अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर्स. आता याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो, here is the inclusion of the tiger and lion. Why the tiger and lion are called as apex consumers or top consumers हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतोय, कार्निव्होरस, म्हणजेच कोण, मांसाहारी. तर बघा हे सुद्धा मांसाहारीच आहेत, परंतु हे आधीची लेवल आहे. आता हे अपेक्स का म्हणलं गेलेलं आहे, बिकॉज इट इज नोन टू ऑल नो अदर ॲनिमल्स फीड ऑन द टॉप कन्झ्युमर्स. म्हणजे टायगर काय करतोय, डिअरला खातोय. बघा लक्षात घ्या, डिअर काय करतोय, ग्रास खातोय. इथे एक साखळी तयार व्हायला लागलेली आहे, इज इट. पण आपण जर असा विचार केला तर फायनली टायगर आणि लॉयनचा जर आपण विचार केला तर त्यांना कोणीही खाणारं नाही आहे. म्हणून आपण काय म्हणूया, दे आर अपेक्स कन्झ्युमर्स. दॅट मीन्स नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कन्झ्युमर्स. अशा पद्धतीनं आपण 3 प्रकार पाहिले, हर्बिवोरस जे की शाकाहारी आहेत, कार्निव्होरस मांसाहारी पण ह्याच्यामध्ये सेकंडरी कार्निव्होरस, आणि त्याच्यानंतर कार्निव्होरसच मांसाहारी पण अपेक्स कार्निव्होरस. याच्यानंतर आणखीन एक प्रकार येतो ओमनिव्होरस. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की सरांनी आतापर्यंत आपल्याला ह्युमॅन बिंगचं उदाहरण दिलं नाही, आपण सुद्धा भाजीपाला खातो, आपण सुद्धा खरं तर अन्नासाठी प्लांट्सवरती अवलंबून आहोत. पण लक्षात घ्या, ह्युमॅन बिईंग इज वन ऑफ द ॲनिमल दॅट मीन्स हू इज मिक्स्ड कन्झ्युमर, असा हा प्रकार आपल्याला सांगतोय. त्यांनाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतोय, ओमनिव्होरस. दॅट मीन्स वी आर इटिंग द व्हेजिटेरियन ॲज वेल ॲज द नॉन व्हेजिटेरियन मटेरियल्स. आपण शाकाहारी पण अन्न सेवन करतो आणि मांसाहारी पण अन्न सेवन करतो, त्यामुळे आपला समावेश ओमनिव्होरसमध्ये होतो. वन मोर एक्झाम्पल इज गिवन हिअर, दॅट अ बियर. आता बियर सगळ्यांना माहीत आहे, हा सुद्धा आपल्यासारखाच शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. सो हिअर what exactly we have seen? We have seen about the consumers, that is primary consumers, secondary consumers, apex consumers and mixed consumers. या पद्धतीनं हे 4 स्टेप आपण इथं पाहिलेले आहेत. So now here we are going to talk about the food chain and food web. आता खरं तर फूड चेन आणि फूड वेब दोन्ही शब्द थोडेफार वेगळे आपल्याला वाटत आहेत, पण त्यांच्यामध्ये बराचसा बदल आहे किंवा बराचसा फरक. तर आधी समजून घेऊया आपण फूड चेन म्हणजे काय. बघा बाजूला एक डायग्राम आहे, याच्यावरून आपल्याला कळतं आहे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सनपासून एनर्जी कुणाला मिळते, ग्रासला मिळते. ग्रासला खाल्ल्याच्या नंतर एनर्जी कुणाला मिळते, ग्रास हॉपरला आहे. या ग्रास हॉपरला कोण खातं आहे, फ्रॉग खातं आहे. फ्रॉगला कोण खातं आहे, स्नेक खातं आहे. त्यानंतर स्नेकला कोण खातं आहे, ईगल खातं आहे. आणि कधी ना कधी हा ईगल काय होणार आहे, डेड होणार आहे. म्हणजे हा अपेक्स कन्झ्युमर लक्षात घ्या. डेड झाल्याच्यानंतर त्याच्यावरती कोण काम करतात, त्याला डिकम्पोज करण्यासाठी कोण आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर ही बाळांनो काय आहे, इट इज नथिंग बट द फूड चेन दॅट वी कॉल इन मराठी अन्न साखळी. फूड वेब आपण नंतर बघूया, आधी फूड चेन समजून घ्या. आता फूड चेनला डेफिनेशन कशी करताय. आता खरं तर इथं डेफिनेशन दिलेली आहे. दॅट मीन्स इंट्रॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स
and there is a definite sequence that is called as food chain. Now the question arises, what is the meaning of saprophytes? The meaning of saprophytes मृतोपजीवी, म्हणजे मेलेल्या बॉडीवरती, डेड बॉडीवरती जे जगतात किंवा त्यांच्यापासून जे अन्न मिळवतात त्यांना आपण काय म्हणतोय, सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. मग आता लक्षात घ्या, डेफिनेशन प्रॉपर कशी आपल्याला करता येईल, तर आपल्याला डेफिनेशन अशी करता येते. शक्यतो ही डेफिनेशन पुस्तकात नाही आहे, तुम्ही लिहूनसुद्धा घेतलं तरी चालेल. अ डेफिनेट फीडिंग सिक्वेन्स बिटवीन प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स. म्हणजे आपण सोपं कसं केलं आहे, अ डेफिनेट सिक्वेन्स हा शब्द आपण तिथे ॲड केलेला आहे, ज्यामुळे आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायला सोपं जाणार. अ डेफिनेट सिक्वेन्स और अ डेफिनेट फीडिंग सिक्वेन्स बिटवीन कुणाकुणामध्ये असणार आहे, हा प्रोड्युसर, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स इन अन इकोसिस्टम is called as food chain, and the example is here to the right side of the screen. हे एक फूड चेनचं काय आहे, एक्झाम्पल आहे असं आपल्याला सांगतं. Now see here some questions are asked to you. What is asked here, that construct 4 chains like the one shown in figure 7.1. म्हणजे आता तुम्हाला जे इथं दिसतंय, या दिसणारी जी काही फूड चेन आहे याच्यासारखे तुम्ही काही फूड चेन कन्स्ट्रक्ट करा असं म्हणलेलं आहे. दॅट मीन्स कन्स्ट्रक्ट सम और 4 चेन्स लाईक द वन. सो यू कॅन गिव्ह द सिम्पल एक्झाम्पल फॉर द चेन. आता बघा, मी एकदम सोपं उदाहरण तुम्हाला सांगतोय. ग्रेन. आता ग्रेन सगळ्यांना माहीत आहे. ग्रेनला पहिल्यांदा कोण खातं, कन्सिडर करू आपण. ह्याला कोण खातं आहे, रॅट. इज इट? आता रॅटला कोण खाणार आहे, डेफिनेटली इथं ऑलरेडी आहे, मी इथं ॲरो दाखवतो, स्नेक. आणि स्नेकला कोण खातं आहे, मग हॉक असेल किंवा मग ईगल असेल. म्हणजे ही सगळी परत आपण इथं पुढे करू शकतो. ही एक चेन आपल्याला सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक चेन तुम्ही सांगू शकता. कोणती? जसं की साधं आणि सोपं उदाहरण आपण सांगूया, ग्रास. ग्रासला कोण खाणार आहे, डिअर. ओके. आणि ह्या डिअरला कोण खाणार आहे, टायगर. कळतं आहे का? म्हणजे बघा, हा कोण आहे, प्रोड्युसर. हा कोण आहे, येस यू आर करेक्ट, दिस इज द कन्झ्युमर और दिस इज द प्रायमरी कन्झ्युमर, हर्बिव्होरस. आणि त्याला टायगर खातोय म्हणजे कोण आहे, अपेक्स कन्झ्युमर, म्हणजेच कोण, कार्निव्होरस. अशा बऱ्याचशा फूड चेन तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता, हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहील. आफ्टर द फूड चेन वी हॅव टू गो थ्रू. नाव हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट पॉईंट, अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट द फूड वेब. आता फूड वेब म्हणजे काय, याच्या आधी आपण काय पाहिलेलं आहे, फूड चेन. फूड चेन कशी होती, सरळ होती. पण फूड वेबमध्ये आपण लक्षात घेऊया, देर इज अ टू मच इंट्रिकेट नेटवर्क इज देअर. म्हणजे आपल्याला फूड वेबची डेफिनेशन करताना ही डायग्राम समजून घ्यायची. या डायग्राममध्ये तुम्हाला नंबर ऑफ ॲनिमल्स अँड नंबर ऑफ प्लांट्स त्या ठिकाणी दिसून येते. तर यांच्यामध्ये एकमेकावरती अवलंबून असताना चेन फॉर्म होत नाही आहे. तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ वन इंट्रिकेट नेटवर्क, अँड सच इंट्रिकेट नेटवर्क इज कॉल्ड ॲज फूड वेब. दॅट मीन्स how can we define the food web? So you can define the food web in this way: the interconnected food chains which forms the intricate web in an ecosystem is called as food web. Very interesting. बाळांनो, मी पुन्हा एकदा ही व्याख्या रिपीट करतोय. पुस्तकात अशी व्याख्या नाही आहे, आपण लिहून घेऊ शकता. The interconnected food chains which forms intricate web in an ecosystem is called as food web. आता प्रश्न येतो की कसं काय, आपण ह्याला आता इंट्रिकेट हा शब्द जो वापरतोय, तर इंट्रिकेट वेब कसं म्हणता येईल, तर आपण इथे या ठिकाणी पाहूया, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं. सी, वेन यू आर टॉकिंग अबाउट दॅट ॲट द स्टार्ट द ग्रास इज गिवन हिअर. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. आता या ग्रासला कोण कोण खाऊ शकतो, दॅट मीन्स वेन यू कॅन टॉक अबाउट द ग्रास कॅन बी फीड बाय दिस ॲनिमल, कॅन बी फीड बाय दिस स्क्वॅरल. You know, talking about again, the grass can be fed by this animal. That means आपण काळजीपूर्वक पाहिलं तर आपली स्ट्रक्चर मोठं होत जाणार आहे. हे झालं. आता आपण आणखीन या इंट्रिकेट का आहे हे मी तुम्हाला सांगतो. नाव when we are talking about the intricate network, we have to think about the most important, the tiger is here. आता हा टायगर कुणाला कुणाला खाऊ शकतोय, हा झेब्राला सुद्धा खाऊ टायगर. टायगर कुणाला खाऊ शकतो, आपण जर लक्षामध्ये घेतलं तर या रॅबिटला सुद्धा खाऊ शकतो. टायगर कुणाला खाऊ शकतो, डिअरला सुद्धा खाऊ शकतो. इवन टायगर कॅन ईट द मंकी ऑल्सो. म्हणजे बघा, इथं सरळ फूड चेन नाही आहे. सगळं काही इथं कसं होत चाललं आहे, इंट्रिकेट होत चाललेलं आहे. नाव दिस बर्ड कॅन बी अ प्रे ऑफ दिस बर्ड. म्हणजे या पक्षाला हा मोठा पक्षी या ठिकाणी खाऊ शकतो.
Now we're not talking about the insect is dependent of this grass, and the insect can be eaten by that bird. That means now the monkey is dependent of these fruits. The monkey is dependent of these. That means what I have to tell you, if you observe carefully. Now one more, the grass can be eaten by the zebra. That means the very इंट्रिकेट नेटवर्क इज फॉर्मिंग हिअर. कळतं ना तुम्हाला? तर अशा पद्धतीचं जे इंट्रिकेट नेटवर्क आहे, म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये सुद्धा फूड चेनचंच आहेत, पण या फूड चेनचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, इंट्रिकेट वेब तयार झालेलं आहे. इंट्रिकेट वेब म्हणजे कसं, एक आपल्याला सांगता येईल की गुंतागुंतीचं जाळं तयार झालेलं आहे, आणि त्यामुळं याला आपण फूड वेब म्हणतोय, हे तुम्हाला कळलेलं आहे. तर बाळांनो, आजच्या तासामध्ये आपल्याला मेन पॉईंट्स दोनच लक्षात घ्यायचे होते की व्हॉट इज द एक्झॅक्टली फूड चेन, आणि त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं व्हॉट इज द एक्झॅक्टली फूड वेब. तर मला वाटतं आहे तुम्हाला यावरनं फूड चेन आणि फूड वेब नक्कीच कळलेलं आहे. सो ॲट द लास्ट आय वुड लाईक टू क्लिअर यू द क्वेश्चन्स अँड द आन्सर्स विच आर गिवन हिअर. सी, बेस्ड ऑन दिस व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट मीन्स द फूड वेब, some questions are asked here to you. That the first question is here: is the number of consumers in the food web fixed? तुम्ही चित्र पाहून सांगू शकता की या दिसणाऱ्या फूड वेबमध्ये पूर्ण सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांनी प्रश्न असा विचारला आहे, इज द नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन द फूड वेब इज फिक्स्ड. फूड चेनमध्ये फिक्स होतं, तशी तर फिक्स आहे का नंबर? कन्झ्युमर्सचं, खाणाऱ्यांची संख्या फिक्स आहे का? नो. म्हणजे उत्तर आपल्या इथं काय असणार आहे, नंबर 1चं नो. नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर, I am talking about this question: what will be the effect on an ecosystem if only one type of organism in it forms the food for several different consumers in that ecosystem? म्हणजे बऱ्याचशा प्राण्यांसाठी, इकोसिस्टीममधल्या प्राण्यांसाठी एकानेच जर अन्न निर्मिती केली, बघा लक्षात, ओनली वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज देअर, त्यानेच जर अन्न निर्मिती केली तर काय होईल? डेफिनेटली देर इज अ शॉर्टेज ऑफ फूड. कारण एकाने निर्माण केलेलं अन्न सगळ्यांना पुरणारच नाही आहे. आता शॉर्टेज ऑफ फूडमुळे काय होणार आहे? इनबॅलन्स इन अ इकोसिस्टम. हे पण आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे एकापासून अन्न तयार होत नाही आणि ते सगळ्यांना पुरणार नाही, म्हणून तर बाळांनो हे फूड वेब तयार होते, म्हणून तर फूड चेन तयार होते. ग्रास हे डिअरने खायचं असतं आणि टायगरने डिअरलाच खायचं असतं, येते का लक्षात? That means there is a formation of food chain and food web. That's why it is not right if only one living organism is producing food for the all. The last question is here that we have to think about. Why is balance, I'm talking about this question, or equilibrium necessary in the food web? Now first of all, I think some students don't know what is the meaning of equilibrium. So let me clear you. The meaning of equilibrium is that समतोलपणा, संतुलन असं आपण त्याला म्हणतो. जर निसर्गामधला समतोलपणा गेला, संतुलन गेलं तर काय होईल? आणि त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम किंवा संतुलन का महत्त्वाचं आहे? कुणामध्ये? फूड वेबमध्ये. जर यांच्यामध्ये संतुलन नाहीसं झालं तर व्हॉट विल हॅपन? द इंट्रॅक्शन्स विल नॉट टेक प्लेस अँड द नंबर ऑफ वन ऑफ द ऑर्गॅनिझम इज गोइंग टू बी इन्क्रीज. म्हणजे समजा याच्यामध्ये जर डिस्टर्बन्सेस झाले, समजा टायगरची संख्या नाहीशीच झाली, द ऑल टायगर्स गॉट डेड, व्हॉट विल हॅपन? 100% the number of these animals is going to be increase. डिअरची संख्या वाढत जाणार आहे बाळा. म्हणजे आपण एक उदाहरण पाहतोय, आणि डिअरची संख्या जर फार वाढली, त्यांना खाणारं जर कोणी नसेलच, जसं की लॉयन पण नाही आहेत आणि टायगर पण नाही आहेत, यांची संख्या एवढी वाढेल बाळांनो की द ऑल ग्रासलँड्स विल गेट फिनिश्ड आउट. सगळे ग्रासलँड नाहीशी होतील अँड इट फॉर्म्स द इनबॅलन्स, आणि यामुळं मग सगळी सजीव सृष्टी काय होईल? डिस्टर्ब होऊन जाईल. That's why there should be equilibrium, or there should be balance in the ecosystem, which is very necessary. In this way on, today we have seen about the food chain and food web. In the next period we will see the next period. Thank you.